माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने माओवाद प्रभावित क्षेत्रामध्ये शस्त्रसंधीचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवलाय। केंद्रीय समितीचा प्रतिनिधी अभय उर्फ सोनू उर्फ भूपती याच्या नावाने तेलुगू भाषेतील एक पत्रक जारी करण्यात आले। त्यामध्ये छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्रातील गडचिरोली आणि तेलंगणामध्ये केंद्रीय सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांकडून चालवल्या जाणाऱ्या माओवादी विरोधी अभियान थांबवण्याची आणि या सगळ्या राज्यांमध्ये नवीन सुरक्षा कॅम्प स्थापन न करण्याची मागणी या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। जर केंद्र आणि संबंधित राज्य सरकार या शांती प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत असेल तर आम्ही लगेच शस्त्रसंधी जाहीर करण्यास तयार आहोत, असं या पत्रकात नमूद केलंय। ऑपरेशन कगारमुळे माओवाद प्रभावित क्षेत्रामध्ये निर्दोष आदिवासी मारले जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय। त्यामुळे माओवाद्यांचा शस्त्रसंधीचा आणि शांती वार्तेचा हा प्रस्ताव खरंच माओवाद्यांना हिंसा नको अशा स्वरूपाचा आहे की या शस्त्रसंधीच्या माध्यमातून ते स्वतःला पुन्हा एकदा संघटित करण्यासाठी वेळकाढूपणाचं धोरण राबवतायत याबाबत साशंकता आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, जे पत्र लिहिण्यात आलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय काय लिहिलं गेलंय आणि या पत्राआडून काही वेगळा डाव तर आखला जात नाहीये ना, असा संशय का व्यक्त होतोय? नक्कीच हा जो पत्रक काढण्यात आलेला आहे तो माओवाद्यांची जी केंद्रीय समिती आहे त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा जो पदाधिकारी आहे भूपती, त्याच्या नावाने हा पत्रक काढण्यात आलेला आहे। आणि या पत्रकाच्या माध्यमातून माओवाद्यांनी कशा पद्धतीने भांडवलशाहीच्या विरोधात लढा दिलेला आहे त्या सगळ्या जुन्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आलेलाच आहे। मात्र सोबतच गेल्या काही महिन्यांमध्ये माओवाद प्रभावित जे राज्य, खास करून छत्तीसगड असेल आणि अवतीभोवती ओडिशा, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीचा भाग असेल त्या भागामध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी जे काही ऑपरेशन्स राबवलेले आणि त्यामध्ये माओवाद्यांना एक मोठा हादरा बसलेला आहे। त्यामुळे माओवाद्यांनी शांती वार्तेचा एक प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे आणि जर सरकार सकारात्मक प्रतिसाद देणार असेल तर आम्ही लागलीच आम्ही शस्त्रसंधी जाहीर करायला तयार आहोत, अशा पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। सोबतच समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत, बुद्धिजीवी आहे, वेगवेगळे संघटना, त्यांनी सरकारवर या संदर्भात दबाव निर्माण करावा असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मात्र जशी शंका तुम्ही प्रकट केलेली आहे, हा खरोखर आम्हाला हिंसा नको आहे या निष्कर्षापर्यंत माओवादी आलेले आहे की फक्त काही महिने त्यांना शस्त्रसंधी हवी आहे आणि त्या माध्यमातून जंगलामध्ये ते स्वतःला पुनर्गठित करू पाहत आहे। हा अत्यंत मोठा प्रश्न आहे आणि जे माओवाद विरोधी ऑपरेशन्स राबवणारे पोलीस अधिकारी आहेत त्यांना पण याबद्दल साशंकता आहे। निश्चित रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।